नमस्कार. सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. प्रातिनिधिक काव्यसंग्रह इथे कविता फुलतात या काव्यसंग्रहातील वाचन, तर त्यातील कविता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. कविता आहे किनारा. कवितेचं शीर्षक आहे किनारा आणि ही कविता लिहिली आहे श्रीमती आशालता संदीपान भोसले, राहणार इंदापूर, जिल्हा पुणे. खूप सुंदर कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे किनारा समुद्राचं. तुम्ही नक्की ऐका, तुम्हालाही खूप आवडेल कविता. मी जेव्हा वाचली तेव्हा मलाही खूप आवडली कविता, तर तुम्हीसुद्धा या कवितेचा आनंद घ्या. कविता पूर्ण ऐका म्हणजे तुम्हाला अर्थ लक्षात येईल, त्या कवितेचा परिपूर्ण आनंद घेता येईल. कविता कशी वाटते हेही सांगायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये. तर आपण कवितेला सुरुवात करूयात. किनारा. कवितेचं शीर्षक आहे किनारा. ती यायची रोज तिथे किनारी, ती यायची रोज तिथे किनारी, पाहत बसायची एकटक, पाहत बसायची एकटक, त्याचं रूप निळसर अथांग, निळसर अथांग, सगळं काही सामावून घेणारं, सगळं काही सामावून घेणारं, कधी कधी अबोल असणारं, कधी कधी अबोल असणारं, आणि कधी कधी टाहो फोडणारं, कधी कधी टाहो फोडणारं, जणू काही त्याच्याही मनात उठणारं वादळ, जणू काही त्याच्याही मनात उठणारं वादळ. असंच काहीसं असेल का, असंच काहीसं असेल का. ती मग वाट पाहत बसायची, ती मग वाट पाहत बसायची, तो यायचा, ती मग आतुर व्हायची. तो मावळतीचा लालिमा तिच्या गालावर, तो मावळतीचा लालिमा तिच्या गालावर, भेट दोघांची मग भरतीला यायची, भेट दोघांची मग भरतीला यायची. भेट पुन्हा कधी तो निरोप घ्यायचा, भेट पुन्हा कधी तो निरोप घ्यायचा. पुन्हा ती एकटी बसलेली असते समोर अथांग सागर, पुन्हा ती एकटी बसलेली असते समोर अथांग सागर, आणि हातात असतात त्याच्या आठवणींचे रिते शिंपले, हातात असतात त्याच्या आठवणींचे रिते शिंपले. एक एक मोती जणू एक एक भेटीचा क्षण, एक एक मोती जणू एक एक भेटीचा क्षण, जुळवत असते ती मनात, जुळवत असते ती मनात, घडलेली भेट, घडलेली भेट. आणि मोजत असते ती पुन्हा पुन्हा भेटीची वेळ, आणि मोजत असते ती पुन्हा पुन्हा भेटीची वेळ. भोवती असते रेती, भोवती असते रेती, फक्त रेती, हातातून निसटून जाणारी वेळेसारखी, हातातून निसटून जाणारी वेळेसारखी, अलगद निसटून जाणारी तिच्याही नकळत, अलगद निसटून जाणारी तिच्याही नकळत. नमस्कार. अशी ही खूप सुंदर कविता लिहिलेली आहे श्रीमती आशालता संदीपान भोसले यांनी, कवयित्री आहेत. तर खूप सुंदर कविता आहे. तुम्हीही या कवितेचा आनंद घ्या आणि कविता वाचन आणि कविता कशी वाटली नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहा. नमस्कार.